अकलूजमध्ये एक धक्कादायक आणि तितकाच गोंधळात टाकणारा प्रकार समोर आला आहे. इयत्ता 12वीचा निकाल लागल्यानंतर मुलगा उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी अकलूज माळेवाडी येथील एका कुटुंबाने स्थानिक नामांकित पेढ्याच्या दुकानातून मोतीचूर लाडू खरेदी केले. ऑनलाईन पेमेंट करून आणलेले हे लाडू घरात घेऊन आल्यानंतर आनंदाचं वातावरण निर्माण झाले. कुटुंबीय, नातेवाईक सर्वांनी एकत्र येत हा आनंद साजरा केला आणि लाडू आवडीने खाल्ले. पण या आनंदावर दुसऱ्याच दिवशी पाणी फिरलं. सकाळ होताच कुटुंबातील सदस्यांना त्रास सुरू झाला. सुरुवातीला हलकी अस्वस्थता वाटत होती, पण काही वेळातच उलटी, पोटदुखी आणि जुलाब यांसारखी लक्षणं वाढू लागली. एकामागोमाग एक सर्वांची तब्येत खालावली आणि घरातील वातावरण चिंतेत बदललं. परिस्थिती गंभीर होत गेल्याने अखेर सर्वांना दवाखान्यात दाखल करावं लागलं. डॉक्टरांकडून उपचार सुरू झाले. पण या सगळ्यामागचं नेमकं कारण काय, हा प्रश्न कायम होता. उपचार सुरू असतानाच कुटुंबियांनी मागील दिवसाचा विचार केला आणि संशय थेट लाडूंवर गेला. उरलेले लाडू तपासून पाहिले असता त्यावर बुरशीसारखा प्रकार दिसून आल्याचा दावा करण्यात आला. ही बाब समोर आल्यानंतर कुटुंबियांचा संशय आणखी बळावला. यानंतर संबंधित पालकाने आपल्या ओळखीच्या पोलीस मित्राशी संपर्क साधत संपूर्ण घटना सांगितली. पोलिसांच्या माध्यमातून ही माहिती पुढे अन्न व औषध प्रशासन विभागापर्यंत पोहोचली. प्रकरण गंभीर असल्याचं लक्षात घेत सोलापूरहून अधिकारी तातडीने अकलूजकडे रवाना झाले. एकीकडे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये येत असताना दुसरीकडे या प्रकरणाची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू झाली होती. मात्र या कथेला इथेच एक अनपेक्षित आणि धक्कादायक वळण मिळालं. संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदार पालकांशी संपर्क साधला असता त्यांनी थेट माझी कुणाविरुद्ध कोणतीही तक्रार नाही असं सांगितलं. काही तासांपूर्वी तक्रार देणारेच पालक अचानक माघार घेतल्याने अधिकारीही चकित झाले. सकाळी तक्रार आणि दुपारी माघार या बदलामागचं कारण काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला. दरम्यान या प्रकरणाची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता आणखी एक बाजू समोर आली. तक्रारदारांनी दवाखान्याचा खर्च आणि काही ठराविक रक्कम पेढ्याच्या दुकान मालकाकडे मागितल्याची चर्चा पुढे आली. यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. दुसरीकडे संबंधित पेढ्याच्या दुकान मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आमच्या लाडूंविषयी इतर कोणतीही तक्रार नसल्याचं स्पष्ट केलं. यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. खरंच त्या लाडूंमध्ये बुरशी होती का? कुटुंबाला झालेला त्रास हा लाडूंमुळेच झाला होता का, की त्यामागे दुसरं काही कारण होतं? तक्रार अचानक मागे घेण्यामागे नेमकं काय घडलं? आणि या सगळ्या प्रकारामागे आर्थिक व्यवहाराचा काही संबंध होता का? सध्या तरी या प्रश्नांची ठोस उत्तरं मिळालेली नाहीत. मात्र या प्रकरणामुळे अन्न सुरक्षा, ग्राहकांचा विश्वास आणि तक्रार प्रक्रियेची पारदर्शकता यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अकलूजमध्ये घडलेल्या या घटनेची सत्यता नेमकी काय आहे हे समजून घेण्यासाठी पुढील तपास आणि चौकशी महत्त्वाची ठरणार आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा महर्षी डिजिटल न्यूजच्या माध्यमातून सुरू असून सत्य समोर आणण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करणार आहोत. या सर्व प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.